ओके, सो आज मदर्स डे आहे आणि आम्ही सगळ्या छोट्या मुलांनी, जे की आता मोठे झालोय, आमच्या आयांसाठी प्लॅनिंग केलंय काहीतरी स्पेशल फॉर टू नाईट. सो आता सगळे निघालोय तिकडे. संजना आणि मी चाललोय वरती तयारी बघायला. सो तुम्हाला पण दाखवतो कशी तयारी सुरू आहे आमच्या मदर्स डे सरप्राईजची. स्टे ट्यून्ड. माझे सगळे भाऊ बहीण फुटलेले, तिच्या सकट सगळे फुटलेले आहेत. त्यांनी त्यांच्या मुलांना जाऊन सांगितलंय की काय प्लॅनिंग आहे. प्लॅनिंग नाही सांगितलं. मग काय सांगितलंस? फक्त आम्ही एवढंच सांगितलंय की काहीतरी नियोजन आहे. ओके, काहीतरी नियोजन आहे. म्हणजे सकट सगळं सांगून झालं त्यांनी काहीतरी नियोजन आहे. वाव. लेट्स सी. माझ्या मम्मीला तरी अजून काय माहित नाहीये, तिला काही सांगितलं नाहीये. संध्याकाळी सरप्राईज आहे का फुटतं याचीच कोण आहे. बांगीला सांगितलं का पण येतात. हो, पण त्यांना सांगितलं नाहीये ना कोणीच. आपण कुणालाच काही सांगितलेलं नाहीये अजून. हा, हो, पण ते कम्युनिकेट करणार नाही एकमेकांशी. करतील पण कदाचित, होपफुली नाही करणार. इकडे पातेली वगैरे सगळं सामान आणून ठेवलंय बनवायचं. पातेली, शेगडी, चुलीवरचं चिकन बिर्याणी असेल आज संध्याकाळी. ते पण सगळी तयारी झालेली आहे. इथे करणार आहे सेलिब्रेट मदर्स डे इकडे. आता आम्ही काहीतरी डेकोरेशनचं बघतो, तोपर्यंत स्टे ट्यून्ड. तो क्लाउड बघून संजूचं म्हणणं आहे, तो कुठला पिक्चर कोई मिल गया मधला जादू निघन आता त्याच्या आतमधून. UFO निघन, जादूचा UFO निघन. एक तर मला गॅरंटी होती की बाकी कोणी फुटल प्लॅन मध्ये, पण संजू नाही फुटायची. बट आता उलट झालं, संजू फुटली. संजू सांगून मोकळी झाली आणि डिसअपॉइंटमेंट असं. मेरी संजू फुटली. संजू तू सावलीत बसली प्लीज. ऊन तिथे, तू इथे. बिर्याणी शिजते इथे. सुसाल मी आज कुक आहे इथं मदर्स डेच्या पार्टीला. यांनी मला सकाळी सांगितलं की मदर्स डेचा प्रोग्रामला आपल्याला बिर्याणी बनवायची आहे. म्हणलं ठीक आहे, म्हणलं कोणाला तरी बघा. मी बघितलं एक आचारी चांगला. नंतर मग मला म्हणले ठीक आहे. आणि सकाळपासून यांनी काहीच केलं नाही, सगळंच मला काम करायला सांगितलं. असं तर मदर्स डेची पार्टी आम्ही केलंय. आम्ही केली काम. सनसेट व्हायला आलाय, पण आभाळ आलेलं आहे इकडं मोकळ आहे. आम्हाला फुगे घ्यायला पाठवले, असं आम्ही फुगे घेतलेत. पण आम्हाला तहान लागली, आम्ही चौकातनं इथपर्यंत आलो फुगे घेण्यासाठी. सो आम्ही दमलो. मग आता आम्ही आईस टी पिणार आणि घरी जाणार. आईस टी एकच घेतली, आम्ही दोघीत मिळून पिणार आहे. आम्ही, आमची चुकी नाही, आम्ही दमलोय म्हणून पितोय. येस राईट. ते आलंय आपलं, आपण पिऊन घेऊ. मला आता जस्ट रिअलाइज झालं की तिथे ओरिओ थंडर बघ, इट्स ₹0. ते फ्री मध्ये वाटतायत. दिस इज द पक्के. 30 पुरतील का आरामात? Shows the cake. Order from Smile Cakes. Nice. Happy Mother's Day. हाय गाईस, तर श्रावणी दिदी आता पीठ मळत आहे. भाकऱ्या द्यायच्यात करून. लेकराला किती कामं सांगतात. भाकरी वगैरे काही करायचे नाहीये हिला, फक्त बिर्याणीच्या पातेल्याला लावायचंय ते पीठ साईडनी, म्हणून हे पीठ मळते. एफर्ट्स बघा तिथे, एफर्ट्स. येतो मला पीठ मळता. इकडे बघ शाव दीदी. येतो. मी फुगे सजवल्यात आहे. इकडे आमचं अंधार पडलाय, पण आमचं चिकन आणि मटण अजून शिजतंय. हे दोन बंधू जरा कामाला लावलेत आम्ही फुग्यांच्या. किती भारी फुग्यांचं काम करत आहे डेकोरेशनचं. हॅलो, हाय गाईज.
शेफ सकाळपासून इथं घरीच गेले नाहीयेत. कंटाळा आला, आता सगळं काम उरकलंय, आता फ्रेश होणार, मग बघू. पार्टीला यांनी बोलवलं, जेवण दिलं तर येणार. येणार ना, बोलवणार ना आम्ही, देणार ना जेवण आम्ही. These brothers my guys, know that we fly, know that they ride or die. Why they wanna move like that? Where you want go? चिकनचा मटनचा मसाला ना, मटन रस्सा बनतोय. प्रोफेशनल शेफ. मेन शेफ. कष्ट करणारे भाऊ आहेत आमचे जरा. त्या गाड्या जेव्हा तिकडून येत आहेत अशा त्या रोडनी आणि इकडे अशा लागतायत, तर असं वाटतं की नाही का आकाशातनं तारे उतरून असे येत आहेत. किती सुंदर वाटतं त्या इकडे मिक्स होत आहेत जमिनीत. मून तर काय भारीच दिसतो आपला, त्याचं तर नेहमीच आहे, तो भारीच दिसतो. संजूजन माझं जरा बॉन्डिंग जास्त व्हायला लागले. कपकेक आणायचे तर लास्ट व्लॉग मध्ये जसं आम्ही म्हणलो होतो, पालखी व्लॉग मध्ये एक काम असेल की दोघी मिळून जाणार. आता 30 कपकेक आणायचे, त्यामुळे ती म्हटली तू पण चल माझ्यासोबत, 30 कपकेक आणायचे म्हणून. आणि नंतर म्हटलं तू एक कपकेक आणणार असती तर मला नसतं नेलं का? लाईक नाही तरी नेलं असतं. सो एका कपकेकला पण मी असणार आहे, दोघी असं हात लावून उचलणार. गरजेची आहे शावती तू कशाबद्दल? एक कपकेक अशी दोघींनी उचलून आणायचं. आम्हाला सांगितलं की तू नेलं पुदीना, काकीला काक्यांची आणि आमची साध्या लोकांना काकी 7च शावती द्यावं. आता इथे 5च आहेत उपस्थित. साध्या लोकांचे केक जास्त भारी आहे. हा काय आहे खरी त्यात सांगितली काय कारण त्याच्यात मस्कबॉनची क्रीम घातली आहे, जे की चीज केकचा फील देतं आणि व्हॅनिलाचं स्पॉन्ज आहे. नाईस. चला इकडे बघ, एक मिनिट थांबा. डेंजर आली दीदी तू. काढली मला चांगली घेतली मी तुला, तू ते पुढे हे केलं, चांगलं आलंय. पण दिस शुड गो. ला 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 ला. चला, टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. हॅपी मदर्स डे टू यू, हॅपी मदर्स डे टू यू. इकडे बघा, इकडे बघा. नाईस नाईस. माझा मुन्ना मी फक्त उपस्थित राहतो. हा, हात लाव. उपस्थिती खूप झाली. हा, इकडे बघा. हे काय? ए तू पण हात लाव. हे राव दे, सुचल राव दे, एक राव दे. हात लाव, हात लाव. नाही हात लाव, नाही तर बाहेर लाव. इकडे बघ. वेर आर यू गोइंग? काकी बघ, मुन्ना टेरेसवर गेला. येलो. टिपिकल मदर स्टॉक. टिपिकल आयन सारखं बोलताय. शेगड्यांवर डिस्कशन. हो मग अजून एक पाहिजे तुझ्या पप्पाला नवीन शेगडी, अंतिम कार्यक्रमाला कमी पडते. माईक माहिती आहे, माईक मध्ये बोलायचं. माहिती घेऊन बोला. मुलांनी कार्यक्रम कसा ठेवलाय ते सांगा. कसं वाटतंय? बरं वाटतंय, छान वाटतंय, एकदम मस्त वाटतंय. लॉकडाऊन नंतर आज पहिल्यांदाच मदर्स डे झालाय. लॉकडाऊन नंतर आजच मदर डे झालाय. सगळे एकत्र आल्यामुळे एकदम छान वाटतोय, चांगला लागतो. असा फादर्स डे पण करा, मग आम्ही चिल्ड्रन्स डे करू. नाही, असा फादर्स डे करणार, मग आजच्या ह्याला पप्पा शेफ होता, मग तेव्हा तू शेफ व्हायचं असं सकाळी ठरलंय आमचं. होईन की काय करायचं, माहिती आणि बोला ना कसं वाटतंय. कसं वाटतंय आम्ही एवढं केलंय? छान आहे, छान आहे.
अजून बोला ना काहीतरी. काय बोलू आता पुढच्या वर्षी पण आहे ना, मग जगले तर मग पुढच्या वर्षी पण काढा आणखी. चांगलं चांगलं बोलायचं. काय सांगता येत नाही आता काय होतं. 100 वर्षात आपल्याकडे नको बाय 100 वर्ष का जरा ग बाय. तिला इन्स्ट्रक्शन दिले, तुमचं काय म्हणतात? खूप छान मुलांनी कार्यक्रमाचं आयोजन केलंय आणि दरवर्षी असंच कार्यक्रम करत राहा. मग आम्ही पण चिल्ड्रन डे खूप छान सेलिब्रेट करू. लॉकडाऊन मध्ये 2 वर्ष केलं होतं, त्याच्यानंतर चिल्ड्रन्स डे काही दिसला नाहीये. हे आमच्यासाठी सरप्राईज आहे. मुलांनी आम्हाला कळूनही दिलं नाही. आमच्यासाठी सरप्राईजच आहे. खूप छान नियोजन केलंय, त्याबद्दल मुलांचे खूप खूप अभिनंदन. मदर्स डे असंच दरवर्षी साजरा करा. मोठी आई, कसं वाटतंय आज? शब्दच नाही तुमचं कौतुक करायला, इतकं छान वाटतंय आज. एवढे भारी आहेत आपले. हो, आणि आपले जे मिसिंग मेंबर्स आहेत ना, त्यांना पण हॅपी मदर्स डे. थँक्यू, हे महत्वाचं आहे. आता आपण छान मदर्स डे केलेला आहे आणि आता सगळ्या डॅड्सची डिमांड आहे की त्यांचा फादर्स डे पण केला पाहिजे. आणि तो आता आपण नाही, मम्मींनी प्लॅन करायचा आहे. हो, करू करू. अगं फादर्स डे आहे त्यांचा, हसबंड पाडण्याला पाहिजे ते करतात. पण तरी आपण फक्त एक इन्व्हायटी म्हणून यायचंय, बाकी सगळं प्लॅनिंग अँड ऑल एक्झिक्युशन सगळ्या मदर्स करतील. चालतंय. तिकडे त्यांची लगेच सेपरेट गॉसिप सुरू झाली. द टिपिकल जेन्स. काय म्हणते बघ. हा काय बेस्ट केक अकॉर्डिंग टू समर्स, बिकॉज ह्याच्यात सब्जा आहे. आणि हा फालुदा केक आहे, फालुदा फ्लेवरचा, त्याच्यात सब्जा आहे. तर कुठे गेली ती आपली ती जी आहे स्माइल केकची ओनर, तिचं मी ID मेन्शन करेन खाली, तिला कॉन्टॅक्ट करा. काय करते तुम्ही? जेवताय? व्हिडिओ काढताना 2दा लागलं मला. पाणी वाढा ना, पाणी वाढ. आणि नाहीच नाही, पण पहिला कपकेक खाऊ दे. दीदी म्हणली कपकेक संपत नाही. मदर्स डे आणि श्रावणी दिदी फक्त पप्पा आणि काकांसोबत फोटो काढतीये. मदर्स तर्फे आम्हाला कॅडबरी मिळालेली आहे. पाडली कुठं पाडली? आणि अशी माझ्या पायापासून. थँक्यू श्रावणी, गॉड ब्लेस यू. थँक्यू सो मच. खाली पडलेली उचलून मी दिली ग. हॅलो हॅलो गाईज. आरके मम्मी बोलवतीये. एंड द ब्लॉग. बाय बाय. हॅपी मदर्स डे ऑल द मदर्स. हॅपी मदर्स. हेलो.